मित्रांनो नमस्कार। आज एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे। आपण ज्यावेळेस मोठ्या रोडवरती म्हणजे हायवेजवरती गाडी चालवतो तेव्हा 2-3 लेनचा, आता हा 3 लेनचा रस्ता जाण्यासाठी, तर अशा ठिकाणी आपण ओव्हरटेक करताना काय चूक करतो सांगतो मित्रांनो। कधी आपण ओव्हरटेक करत असताना एक गाडी एकदम जवळून ओव्हरटेक करायची नाही आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला आता ओव्हरटेक करायला समोरच्या गाडीच्या अजून एक समोरची गाडी, म्हणजे आपल्याला 2 गाड्यांना फॉलो करायचं आहे, आपल्या गाडीच्या पुढच्या गाडीला पण आणि त्याच्या पुढच्या गाडीला पण, आणि त्याच्यानंतरच ओव्हरटेक करायचं मित्रांनो। तर होता होईल तेवढं शक्यतो थोडं दूर राहायचं, लाईन चेंज करायची आणि थोडासा वेळ घेऊन नंतरच ओव्हरटेक करायचं आहे। वेळ घ्यायचा म्हणजे आपल्याला वेळ ऑटोमॅटिक भेटतो। जर तुम्ही दुरून जर लाईन चेंज करताल तर समोरच्या साईडला क्लिअर व्हायला वेळ लागत नाही, लगेच आपल्याला क्लिअर होतं की समोरच्या साईडला काही अडचण आहे की नाही। आता हे बघा, हे राईटला जात आहेत म्हणजे याचा अर्थ लेफ्ट साईडच्या लेनमध्ये काही ना काही अडचण आहे। ते जज करण्यासाठी आपल्याला मिडलला थांबायचं थोडंसं, आणि कधीही ते साईडला जात आहेत म्हणून आपण त्या लाईनमधून फास्ट घ्यायचा प्रयत्न करायचा नाही। जर ते लाईन चेंज करतात याचा अर्थ त्यांना समोर काहीतरी अडथळा असणार आहे, तेव्हाच ते लाईन चेंज करतायत। तर थोडंसं आपल्याला ओव्हरटेक करताना गडबड नाही करायचं, थोडंसं आरामात ओव्हरटेक करायचं आहे आणि गाड्यांपासून थोडंसं दूर राहायचं, एकदम गाड्यांच्या जवळ नाही जायचं। आता मला हे पहा, समोर जर हेवी गाडी आहे तर आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण किती दूरून मी लगेच लाईन चेंज केली मित्रांनो। तर असं आपल्याला कमीत कमी 300-400 मीटर 500 मीटर पुढं, जसा रोड सरळ असेल आणि जशी स्पीड असेल त्या हिशोबाने आपल्याला 200-300 मीटर आपल्याला पुढं पाहायचं आहे। आता इथं रिक्षाची स्पीड कमी आहे तर त्या सिच्युएशनमध्ये मी या गाडीला ओव्हरटेक करत नाही आहे, परत आपल्याच लाईनमध्ये थांबतो आहे। याच्यासाठी आपल्याला कमीत कमी ना एक 100 मीटर दूरून गाडीच्या आपल्याला ओव्हरटेक करायचं मित्रांनो, जवळ जायचं नाही आहे। हां, जेव्हा तुम्हाला वाटतं की गाडीची स्पीड फार कमी आहे त्यावेळेस तुम्ही थोडंसं जवळून ओव्हरटेक त्या गाडीला करू शकता, का तर तिची स्पीड कमी आहे। त्या गाडीला आपण, आपली स्पीड जास्त आहे तर आपण लवकर पुढं निघून जाऊ शकतो। हे पहा, आता मला समोर मोठी गाडी दिसली तर मी परत त्याच गाडीच्या पाठीमागे जाणार आहे। अशा प्रकारे आपल्याला ओव्हरटेक करायला कधीही गडबड करायची नाही। आपण गडबड करतो आणि तिथंच आपलं चुकतं। आता मी या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी जाणार आहे। आता ओव्हरटेक क्लिअर आहे पुढं, तर मी ओव्हरटेक करणार आहे या गाडीला। आता अशा प्रकारे कधीही गाडी चालवायची मित्रांनो। आपल्याला असं कधी नाही करायचं की गाडी आपली फारच मोठी आहे, आपल्याकडं फार स्पीड आहे, आपण एकदम जवळ जाऊन गाडी ओव्हरटेक करू शकतो। 2 गाड्यांची स्पीड जास्त असेल तर त्या सिच्युएशनमध्ये कधीही तसं ओव्हरटेक जवळून करायचं नाही मित्रांनो। होतं काय माहिती आहे का, ज्यावेळी आपण ज्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी दुसऱ्या गाडीचा पाठीमागे असतो तर त्या गाडीला जर समोर काही अडचण आली तर मग आपण पूर्ण दोन्ही साईडला ब्लाइंड होतो आणि कात्रीमध्ये सापडल्यासारखं होतं मित्रांनो। त्या सिच्युएशनमध्ये अपघात होण्याचे चान्स जास्त असतात। अशा प्रकारे कधीही ओव्हरटेक करा मित्रांनो दुरून। आता बघा, मी किती दुरून गाडीची लाईन चेंज केली गाडीला पाहून। आता इथं पण पहा, कधीही असं दुरून ओव्हरटेक करा, एकदम जवळ जाऊ नका। आता हे स्कूटीवाले बघा, अचानक इकडे आलते, राईट साईडला येत होते, तर त्या ठिकाणी हॉर्नची गरज आहे। हॉर्न काय आपण लोकांना साईडला सारखं म्हणून कधीही वाजवायचा नसतो। जर कोणी चुकत असेल तर त्याला हॉर्न वाजवा। आपण काय करतो कधीही की मला जाऊ दे बाबा, मला हॉर्न वाजवायचा आहे, पण समोरची काय परिस्थिती आहे ते आपण कधीही बघत नाही आहे। त्याचं पण याच्यामध्ये उदाहरण आहे मित्रांनो। तर इथं पुढं गेल्याच्या नंतर लाईन चेंज करतो आपण, बघा आता इथं पण आता मी राईटला जाणार आहे, किती दूरून पाहायला लागतं बघा, आणि लाईन चेंज करायला लागते। आता इथं होतं काय मित्रांनो समोर माहिती आहे का, आता हे परत भाऊ इकडं आले, आता हे इथंच नाही थांबणार, परत त्या साईडला पण जाणार आहेत, का तर हे ट्रक ओव्हरटेक करण्यासाठी ते इकडं आलते। अशाच प्रकारे त्यांनी जे ओव्हरटेकसाठी लाईन चेंज केली, सेम असंच लाईन चेंज करायची मित्रांनो, थोडं दूर राहून आणि पाठीमागं पाहून। आता या ठिकाणी समोरून आता बघा वरती गाड्या येत आहेत, हायवेला गाड्या येतील आता समोर, त्यावेळी मात्र आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे। आणि अंतर सोडा, गाडी चालवत असताना 200 मीटर हायवेवरती असताल तुम्ही तर 200 मीटर गाड्यांमध्ये अंतर सोडा, 100, 200, 100, 200 जशी आपली स्पीड आहे त्या हिशोबानं अंतर सोडा।
थोडंसं जेव्हा ओव्हरटेकलाही जाता आपण तेव्हा थोडंसं काळजीपूर्वक ओव्हरटेक करा. आणि एकसारखी स्पीड असेल तर एकदम जवळ जाऊन गाडी चालवून काही फायदा नाही आहे मित्रांनो. आता इथं काय होतं मित्रांनो माहिती आहे का, समोरून आता इथं ब्रिज आहे एक, तर त्या ब्रिजवरती सर्व्हिस रोडनी गाड्या आतमध्ये येतात. तर त्या ठिकाणी आता हे बघा, यांना मी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला बी. त्यांनी मला जसं त्यांनी ब्रेक दाबलं तसं समजलं की मला त्यांनी आपल्याला पाहिलं आहे म्हणून. जर त्यांनी ब्रेक नसतं दाबलं तर हे बघा समोर एक वॅगनर आली आहे, त्याच्यामुळे या मोठ्या गाडीला आपल्या लाईनमध्ये यायला लागतं. तर असं समोर पाहायला लागतं मित्रांनो. हे पहा, ही वाली वॅगनर होती जे लेफ्ट साईडला आता जाते. आणि आता जे ते भाऊ होते बघा पाठीमागे ग्रे कलरचे, तर त्यांना मी पुढं जाऊ दिलं का तर ते एकदम जवळ होते. असं आपल्याला कधीही आजूबाजूला पाहायचं आहे, आजूबाजूला पाहून गाड्या ओव्हरटेक करायच्यात. आणि जर समजा त्या साईडला जर काही अडचण, याच्यासाठी म्हणतो की आपल्या गाडीच्या पुढे त्या गाडीला काय अडचण आहे का ते पाहूनच आपल्याला ओव्हरटेक करायचं. आता मी तिथं माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर हॉर्न दाबून धरलं असतं, हॉर्न सोडलंच नसतं, हॉर्न वाजवून तिथं आपली गाडी पास करून घेण्याचा प्रयत्न केला असता. पण तसं कधीही करू नका. ते एक तर तो पण माणूस बिचारा ड्रायव्हर पण एक माणूसच आहे, तो पण आपल्यासारखाच असतो, तर त्यालाही त्रास होतो. आणि अशा ठिकाणी अपघात होण्याचे चान्स असतात. का तर कसं होतं माहिती आहे का, त्यांना वाचवण्याकडे जास्त भर असतो आणि ते राईट साईडला गाडी खेचतात. का तर ते पहिलेच अर्धे थोडेसे आपल्या लाईनमध्ये होते ओव्हरटेकिंगच्या, तर त्याच्यामुळं थोडंसं. आणि किती वाचतो वेळ आपला कमीत कमी 10 सेकंद फक्त आपला वेस्टेज गेला तिथं वेळ. जर त्यांना पास करू दिलं नसतं तर आपण 10 सेकंद पुढं असतो फक्त. तर त्याच्यामुळं 10 सेकंदासाठी त्यांना पण परेशान नका करू, आपण स्वतःही परेशान नका हो. आणि गाडी चालवत असताना काळजी घ्या मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपण पोहोचतोय की नाही हे महत्त्वाचं आहे. तिथं पोहोचलो, लेट होतोय का नाही हे महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो. जर तुमची एखादी गाडी असेल, तुम्ही कुठं रेल्वेच्या ठिकाणी जाताल, विमानाच्या ठिकाणी जात असताल, विमानतळावरती त्यांचा तुमचा प्रवास असेल आणि तुम्ही जर त्यांच्याकडे जाण्यासाठी जर तुम्ही गडबडीत जात असाल तर काही उपयोग नाही मित्रांनो. आपल्याला तिथं जाण्यासाठी माहिती आहे की आपल्याला 10 वाजता जायचं आहे, तर तुम्ही 1 तासाचा जर आपला प्रवास असेल तर तुम्ही 1.5 तास अगोदर निघा आणि त्या ठिकाणी अर्धा तासाच्या ऐवजी एक्स्ट्रा ठेवा आणि अर्धा तास आपण लवकर पोहोचून तिथं आपण टाईमपास अर्धा तास करू शकतो मित्रांनो. तर अशाच प्रकारे गाड्या चालवायच्यात, ओव्हरटेक करायचे, कधीही गडबड नाही करायची आणि शांततेत गाडी चालवायची. आपण स्वतःनी सुरक्षित राहायचे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवायचे.